रात्री एअर स्ट्राईक झाला, मात्र त्यानंतर आज जो मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट होणार होता त्या संदर्भातली बातमी आहे। आज होणाऱ्या मॉक ड्रिल मध्ये कुठलाच बदल नाही आहे। देशातील सर्व ठरलेल्या जागी मॉक ड्रिल होणार आहे। नियोजित वेळेनुसार आणि नियोजित ठिकाणी हे मॉक ड्रिल घेतले जातील। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतरही अनेक ठिकाणी संभ्रमाचं वातावरण होतं। मॉक ड्रिल होणार का, ब्लॅकआउट होणार का, सुरक्षा यंत्रणा आता संपूर्ण ही जी कारवाई करणार होतं ती करणार का हा प्रश्न होता। मात्र आता नियोजित युद्ध सराव हा होणारच आहे। पुढील काळामध्ये जर अशा प्रकारचा कोणता अटॅक झाला, हमला झाला तर कशा प्रकारे नागरिकांनी सुरक्षित राहावं, सतर्क राहावं यासाठी हा मॉक ड्रिल आज होणार आहे। तर राज्यातल्या 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। पुण्यामध्ये आज होणाऱ्या मॉकड्रिल बाबतची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत ती बघूया। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय बैठकीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज 3 ठिकाणी पुण्यामध्ये मॉकड्रिल होणार आहे। आत्ताची ही महत्त्वाची बातमी, यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळेला उपस्थित राहणार आहे। पुण्यामध्ये यंत्रणांची बैठक सध्या सुरू आहे आणि पुण्यातल्या 3 ठिकाणी मॉकड्रिलचं नियोजन करण्यात आलेलं आहे। भारतानं केलेल्या या एअर स्ट्राईक नंतरही देशभरातल्या 277 ठिकाणी जी नियोजित ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मॉकड्रिल घेतले जाणार आहे। सायरन वाजणार आहेत आणि युद्ध सराव केला जाणार आहे। पुण्यातल्या या 3 ठिकाणावर या ठिकाणी मॉकड्रिल केले जाणार आहे। त्यासाठीची बैठक सध्या सुरू आहे। यंत्रणांची बैठक सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होते आणि या बैठकी दरम्यान या 3 ठिकाणी जे मॉकड्रिल होणार आहे त्याबाबतचं नियोजन आणि माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे। निश्चितच पुण्याची बातमी आहे, त्यामुळे एक आणखी गोष्ट नमूद करावीशी वाटते। 1971 मध्ये जो हमला झाला होता त्यावेळेस सुद्धा 3 दिवस पुण्यामध्ये ब्लॅकआउट होतं। 7 डिसेंबर पासून त्या ब्लॅकआउटला सुरुवात झालेली होती आणि आता पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती होतीये। आज केवळ सराव जरी असला तरी सुद्धा आता आपण तयार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हा सध्या सुरू आहे। तर माजी मुख्यमंत्री आणि